महामार्गावर थरार, लिफ्ट भरलेला ट्रक बर्डीपाडा नव्या टोल नाक्याजवळ पलटी. नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर विसरवाडी नजीक बर्डीपाडा गावानजीक नव्या टोल नाक्याजवळ लिफ्टचे पार्ट भरलेला आयसर माल ट्रक पलटी झाल्याची घटना दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरहून सुरतच्या दिशेने जाणारा आयसर माल ट्रक क्रमांक MH40 DC 7774 हा ट्रक चालक संदीप रामाजी परतेती राहणार सारवाडी तालुका कारंजा जिल्हा वर्धा यांच्या ताब्यात होता. नव्या टोल नाक्याचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी फक्त एकच लेन सुरू होती. मात्र समोर योग्य दिशादर्शक फलक डायरेक्शन बोर्ड नसल्याने सदर ट्रक सिमेंटच्या कठड्याला धडकून पलटी झाला. या अपघातात ट्रकचे तसेच त्यातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात मोटार अपघात नोंद करण्यात आली आहे. खबर देणारे स्वतः ट्रक चालक संदीप परतेती असून पुढील तपास सुरेश मोरे करीत आहेत. दरम्यान बर्डीपाडा टोल नाक्याच्या परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात घडले असून नव्या टोल नाक्याचे अपूर्ण काम, एकेरी वाहतूक, सूचना फलकांचा अभाव व रस्त्यावरील अपुरी सुरक्षितता यामुळे हा परिसर अपघात प्रवण बनत चालल्याची नागरिकांमध्ये तीव्र चर्चा आहे. कोंडाईबारी ते नवापूर दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने वाहन चालकांचे जीव धोक्यात येत असून अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने ठोस उपाययोजना करून काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा अपघातांची मालिका थांबणार नाही, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अपना राइट साइड से आ रहा था, आगे वो दिखाई नहीं, आगे सब रास्ता बंद है. वहाँ पे एक ही लाइन चालू है, तो इसलिए राइट में लिया गाड़ी, ब्रेक नहीं लगी, गाड़ी जंप हो गई. गाड़ी में क्या भरा हुआ था? गाड़ी में वो लिफ्ट भरी है. कहाँ से कहाँ जा रहे थे आप? ये तो अभी नागपुर से आ रहे हैं, सूरत जा रहे थे. लगा है आपको? नहीं, थोड़ा खरोच आई है, ज़्यादा नहीं लगा. दोन गाड्या इकडून आल्या आणि एकच गाडी जासाठी जागा आहे. रात्री इथं लाईट किंवा काही कुठली सुविधा नाही, सिंगल लाईन आहे फक्त. त्यामुळं दुसरी गाडी जागा नाही राहत आणि येताना डाऊन असल्यामुळं गाडी सरळ इथे येऊन अपघात झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.